नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी किचन क्वीनमध्ये। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मुगाचे हाय प्रोटीन थालीपीठ। एकदम हलकं, हेल्दी पण चवीला भन्नाट आहे बरं का। ही रेसिपी वजन कमी करायला मदत तर करतेच, पण नाश्त्याला एकदा खाल्लं ना तर दुपारपर्यंत भूक अजिबात लागत नाही। मोड आलेले मूग म्हणजे प्रोटीनचा जबरदस्त स्रोत असतो, ऊर्जा वाढवणारा आणि वजन कमी करायला मदत करणारा बरं का। खास म्हणजे हे बनवायला लागतात फक्त आणि फक्त 10 मिनटं। त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करणार असाल किंवा त्या विचारात असाल ना, तर तुम्ही हा हाय प्रोटीन्स नाश्ता नक्की डेली बनवत जा बरं का। एकदा सकाळी तुम्ही हा नाश्ता केला ना, दुपारपर्यंत तुम्हाला अजिबात भूकसुद्धा लागणार नाही आणि पोटही भरलेलं राहतं आणि इतका हेल्दी आहे ना की तुमच्या शरीरातली ऊर्जासुद्धा वाढवतं, तुम्हाला थकल्यासारखं अजिबात जाणवणार नाही। त्यामुळं ही रेसिपी तुमच्या डाएट प्लॅनमध्ये नक्की ॲड करायची बरं का। आणि मोड आलेल्या मुगासोबतच आपण याच्यामध्ये स्वीट कॉर्न वगैरे सुद्धा घातलेलं आहे, त्याच्यामुळे या थालीपीठाची टेस्ट एकदम डबल झाली। चला मग पटापट रेसिपी बनवूया। इथं आपण 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेत, त्याच्यासोबत आपण स्वीट कॉर्न देखील घालणार आहे। मस्त टेस्ट लागते स्वीट कॉर्नमुळे। अर्धी वाटी आपण स्वीट कॉर्न घातलेत आणि त्याच्यासोबत 7-8 आपण लसणाच्या पाकळ्या आणि 2 मिरचीचे बारीक तुकडे करून घातलेत। आता याचं आपण जाडसर वाटण बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे असं फक्त जाडसर वाटण आपण बनवून घ्यायचं आहे। हे वाटण आपण एका भांड्यामध्ये आधी काढून घेऊया आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण घरातली जी पिठं आहेत ना ती आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे। आता हे आपलं बघा वाटण काढले, याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि नंतर मग आपण इथं 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घातले। अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि मीठ घातले चवीनुसार, अर्धी वाटी हळद आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घातलेला आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि हे पीठ मस्त असं मिक्स करून घ्या। आधी मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचं बॅटर बनवायचं आहे। आपण हे थालीपीठ थापणार आहे, लाटणार नाही आहे, त्याच्यामुळे त्या बेतानं आपण याचं पीठ मळून घ्यायचं आहे। त्यामुळे बघा थोडंसं सरबरीत असं आपण पीठ मळायचं आहे। जसं चपातीसाठी मळतो आपण तशा पद्धतीचं आपण हे पीठ मळणार नाही आहोत, असं सरबरीत असं, जेणेकरून आपल्याला थालीपीठ थापताना अडचण येणार नाही आणि छान अशी आपली थालीपीठं थापली जातील। अशा पद्धतीचं बघा, अशा प्रकारे आपण पीठ मळून घ्यायचं आहे। मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे, बघू शकताय। आता याची आपण थालीपीठं बनवून घेऊया। हा माझा बघा थालीपीठसाठीचाच रुमाल आहे, तो आपण ओला करून घेतला आहे, त्याच्यावर पाणी थोडं शिंपडलं आणि गोळा घेऊन आपण पाण्याचा हात लावत लावत हे मस्त असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे। हवं तेवढं तुम्ही पातळ बनवू शकताय किंवा जेवढं तुम्हाला जाड हवं असेल तेवढं जाडसुद्धा ठेवू शकताय, तुमची मर्जी। पण हे जर पातळ थापलत ना मस्त कुरकुरीत लागतात बरं का, त्यामुळे मला पातळच आवडतात। आणि त्याच्यावर असे होलं बनवून घ्यायचे, म्हणजे काय होतं, छान असं भाजलं जातं आणि एकदम कुरकुरीत आपलं थालीपीठ बनतं। आता याला तव्यावर आपण घालून घेऊया, मस्त थापले आपण थालीपीठ। आता तव्यावर बघा थालीपीठ घातल्यानंतर ना थोडंसं पाण्याचा हबका मारायचा, म्हणजे रुमालाचं जे थालीपीठ आहे ते सगळं खाली पडेल तव्यात आणि चिकटणार नाही अजिबात रुमालाला। मस्त असं बघा आपलं थालीपीठ पडलेलं आहे। आता याच्यावर कडेनं ना थोडंसं अगदी तेल घालायचं आहे। आपण डाएटसाठी ही रेसिपी बनवतोय, लक्षात आहे ना, त्यामुळे अगदी थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे। आपण इथं झाकण ठेवायचं आहे, मस्त त्याला शिजू द्यायचं आहे आणि मग पलटी करून दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं आपण याला भाजून घ्यायचं आहे। छान खरपूस भाजेपर्यंत ना एकदम कुरकुरीत बनतं बरं का हे थालीपीठ। मस्त असं एकदम दोन्ही बाजूने छान खरपूस भाजलेलं आहे आपलं थालीपीठ, बघू शकताय। मस्त असे बघा, अशा प्रकारे तुम्ही डाएटसाठी थालीपीठं बनवू शकताय। दुपारी जर सकाळी जर नाश्त्याला तुम्ही हा थालीपीठ बनवलात ना, दुपारपर्यंत अजिबात भूक लागणार नाही तुम्हाला, इतका हाय प्रोटीन आपलं हे थालीपीठ असणार आहे। आणि डाएटसाठी बघा अशा प्रकारचेच आपल्याला रेसिपी किंवा पदार्थ हवे असतात, जेणेकरून आपल्याला पटकन भूक लागणार नाही। मस्त अशा थालीपीठसोबत तुम्ही दहीसुद्धा खाऊ शकताय आणि 1 नंबर रेसिपी आहे, तुम्ही एकदा जरूर ट्राय करा। डाएट करायचं म्हणजे फक्त बेचव, कोरडं आणि न आवडणारे पदार्थ खावे लागतात असा हा जो तुमचा गैरसमज आहे ना, तो पूर्णपणे बदलून जाईल बरं का।
असं चवीनंसुद्धा डाएट करता येतं. कारण अशा प्रकारचे जर पदार्थ आपल्या डाएटमध्ये जर ॲड असतील तर कशाला हो दुसऱ्या पदार्थांची आठवण. हे असे पदार्थ खाऊन तुमचं वजन कधी कमी झालं आहे हे तुम्हालासुद्धा कळणार नाही. त्यामुळे ही रेसिपी तुमच्या डाएट प्लॅनमध्ये नक्की ॲड करा. पहिल्यांदा तुम्ही बनवून तर बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि त्यानंतर तुमच्या डाएट प्लॅनमध्ये ही रेसिपी तर नक्कीच असणार आहे. त्यामुळे ह्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा बरं का, कारण अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील.